मुंबई महानगरपालिकेकडून आयोजित डीप क्लीन ड्राईव्हला आज सुरुवात झालेली आहे। मी सध्या उभा आहे मस्जिद बंदर परिसरात। आपण पाहू शकता या ठिकाणी डीप क्लीन ड्राईव्हसाठी सुरुवात झालेली आहे। स्वच्छता अभियान राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आले आहेत। विशेष म्हणजे या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच आपल्याला दिसून येतात, मात्र मुख्यमंत्री जे आहेत ते सिंधुदुर्ग दौऱ्यावरती असल्यामुळे या डीप क्लीन ड्राईव्हला आले नाहीयेत। तर दुसरीकडे या ठिकाणी चक्क मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल व त्याच्याबरोबर अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते या ठिकाणी स्वतः रस्त्यावरती उतरून सफाई करताना या ठिकाणी दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी देखील या ठिकाणी सूचना फलक देऊन जनजागृती सफाई कर्मचाऱ्यांसाठी किंवा शहर स्वच्छ ठेवावे अशा प्रकारचे सफाई करण्यासाठी सूचना फलक या ठिकाणी घेत रस्त्यावरती उतरलेले दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कर्मचारी जे आहेत या ठिकाणी आलेले दिसून येतात। आपल्यासोबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। सर, काय सांगाल, मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी स्वच्छता अभियान आपण राबवतोय कसं? हे आपले राज्याचे मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथ शिंदे सरांची जी संकल्पना आहे, विजन आहे आणि साहेबांचे जे काही आम्हाला आदेश आहे त्यानुसार आता आज 14वा आठवडा 14th वीक की आपण खंडपणे डीप क्लीन ड्राईव्ह इम्प्लिमेंट करतो आहे। आणि आता मागच्या 4 आठवड्यापासून आपले जे 25 वॉर्ड आहे प्रत्येक वॉर्डामध्ये आपण एक एक करून 25 आपण डीप क्लीन ड्राईव्ह हाती घेतली आहे। सर्व वॉर्ड ऑफिसर, आमचे हजारो कर्मचारी, व्हॉलंटियर्स, एनजीओज, त्यानंतर नागरिक, त्यानंतर आपले माननीय लोकप्रतिनिधी सर्व याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि आम्ही आता दर शनिवारी आम्ही 25 जो नगरसेवक मतदारसंघ आहेत त्यांची निवड करतो। अशा पुढचे 8 ते 9 आठवड्यामध्ये मुंबईमध्ये जे एकूण जो 227 आपले माननीय नगरसेवक मतदारसंघ आहेत सर्व पिंजून काढणार आहे, डीप क्लीन करणार आहे आणि परत हे सायकल परत रिपीट होणार। एकंदरीत नेहमी आपल्याला मुख्यमंत्री किंवा नेते दिसतात, मात्र मुख्यमंत्रीचा दौरा असल्यामुळे गैरहजर आहे, तरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी आता तुम्ही स्वतः उतरलेले किती कर्मचारी या ठिकाणी काम करतात? आता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची कल्पना अशी आहे की हे फक्त बीएमसी किंवा फक्त शासनाची हे मोहीम नको, हे याच्यामध्ये सर्वांचा सहभाग पाहिजे, एक पब्लिक मुवमेंट झाली पाहिजे। याच्यामध्ये विद्यार्थी आहे, कॉलेजचे, स्कूलचे, शाळाचे, एनजीओज आहे, लोकप्रतिनिधी आहेत, त्यानंतर बीएमसीचे आपले हजारो कर्मचारी आहेत। याच्याशिवाय सर्व जो आपले मान्यवर नागरिक आहे सर्वांनी हे मोहीम राबवायची आहे आणि हे केल्याशिवाय आपल्याला ते अपेक्षित यश मिळणार नाही। हे फक्त बीएमसी करून काम चालणार नाही, परंतु आता हळूहळू मागचे 14 आठवड्यामध्ये आता लोकांच्या आम्हाला फार सहकार्य मिळतो आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी राजकीय नेते गैरहजर असले तरी पालिका प्रशासन सज्ज झालेली आहे। मोठ्या प्रमाणात कर्मचारी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि शहरामध्ये मस्जिद बंदर परिसरामध्ये आज सकाळपासूनच रस्ते धुण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। त्याचबरोबर या ठिकाणचा केर कचरा असेल, जेही केर कचरा आहे तोही साफ करण्याचं काम या ठिकाणी केले जात आहे। कॅमेरा पर्सन चरणसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।